आम्ही महाराष्ट्र दिन व छत्रपती शिवाजी महाराज दिन साजरा करतो. या संदर्भात श्री मराठी धार्मिक सभा येथे आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमात मी सुहासिनी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मराठी साहित्य परिषदेच्या वतीने मी तुम्हाला 2 शब्द बोलणार आहे. जुलमी सुलतान एकीकडे फोडाफोडी अत्याचार करण्यात मग्न होते, तर दुसरीकडे शिवाजी नावाचा एक श्रीमंत योगी स्वराज्याचे शिल्प घडवण्यात मग्न गेला होता. महाराज हे थोर शिल्पकार होते. रांजल्या गांजल्या रयतेला त्यांनी स्वराज्याच्या स्वाभिमानाचा महान मंत्र दिला व माणसांची मेलेली मने त्यांनी जागृत केली. शिवरायांचा जन्मापूर्वी विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि मुघलशाही यांच्या त्रासाने आणि जुलमी अत्याचाराने सारा महाराष्ट्र होरपळून गेला होता. शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका वीरपुत्राचा जन्म झाला. तो वीरपुत्र म्हणजेच छत्रपती शिवराय. त्यांनी आपल्या सवंगड्यासह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ वाहिली. शिवरायांनी स्वतंत्र राजमुद्रा संस्कृत भाषेत काढून घेतली. स्वराज्याची संकल्पना शिवरायांनीच प्रथम मांडली. मित्रांची एक जबरदस्त फौज तयार केली. त्यांनी आपण मावळे म्हणतो. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षीच त्यांनी तोरणागड जिंकून घेतला. त्यानंतर रायगड, प्रतापगड आदी किल्ल्यांचा समावेश आहे. तर सिंधुदुर्ग, प्रतापदुर्ग, जलदुर्ग आदी किल्ल्यांचे बांधकाम केले. शिवाजी महाराजांनी मराठ्यांना लढाईचे शिक्षण दिले व त्यांच्या मदतीने शत्रूचा पराभव करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांनी समाजातील तळागाळातील रयतेपासून सुरुवात केली. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे, असे त्यांनी रयतेच्या मनावर बिंबवले. रयतेला राजांची साध मनापासून आवडली. जनता स्वराज्याच्या कार्यामध्ये राजांच्या बरोबरीने उभी राहिली. कधी युक्तीने तर कधी शक्तीने त्यांनी आपले कार्य पार पाडले. स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळावे म्हणून त्यांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेण्याचे ठरविले. त्यांनी आपल्या प्रजेवर मातेसारखी माया केली. साधू संत, मातापिता या सर्वांचा आदर केले. पितुरांना कडक शासन केले. सज्जनांना राखावे, दुर्जनांना ठेचावे हा शिवरायांचा बाणा होता. ते सर्व धर्मांचा आदर करत. शिवरायांचे रूप आदर्श पुत्र, सावध नेता, हिम्मतीला दाऊ, दुर्जनांचा कर्दनकार आणि सज्जनांचा केवाडी असे त्यांच्या गुणांचे पैलू आहेत. इतर धर्मियांचा आदर बाळगणे, स्त्रियांचा सन्मान करणे आणि गरिबांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे हे शिवरायांच्या राज्यकारभाराचे वैशिष्ट्य होते. म्हणूनच आजच्या लोकशाहीत देखील त्यांच्यासारख्या एका लोककल्याणकारी राजाची आठवण केली. लोकशाही पद्धतीने राज्यकारभार करणारा राजा अशी त्यांची जगात ओळख आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी पाया रचला, तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला आणि या भागवत धर्मांच्या मंदिरात स्वतंत्र देवतेची प्रतिष्ठापना केली ती युगपुरुष शिवाजी महाराजांनी
स्वराज्याची निर्मितीने प्रेमाच्या अधिष्ठानावर झाली होती. राजांना स्वराज्याची ब्रह्मानंदी टाळी लागली होती. स्वराज्य म्हणजे एक प्रकारे त्यांची समाधीव स्थानच होती. स्वराज्य म्हणजे एक शासन होता. स्वराज्य हाच त्यांचा मोक्ष होता. हिंदुस्थानामध्ये अनेक शूर राजे जन्माला आले, परंतु शिवाजी राजा हा त्यांचा सर्वात मुकुटमणी होता आणि ह्यापुढे राहील. केवळ भारतालाच नव्हे तर अखिल विश्वाला अंधारापासून वाचण्याचे महान कार्य शिवाजी महाराजांनी केले. त्यांच्या कार्यामुळे मानव संस्कृतीला, भारतीय संस्कृतीला एक नवी विधायक दिशा मिळाली. त्यांनी समस्त मानव जातीवर केलेले हे महान उपकार आम्ही कदापि फेडू शकत नाही. युगानुयुगे महाराजांचे नाव त्रिकंदात गाजत राहील. अशा ह्या थोर युगपुरुषाला पुण्यश्लोक राजाला कोटी कोटी प्रणाम. जय छत्रपती शिवाजी महाराज, जय महाराष्ट्र, जय मॉरिशस. ऐकल्याबद्दल धन्यवाद व नमस्कार. मोठे मोठे ते सरदार, त्याने केले किती तार. जेव्हा निघाली मर्दानी शिवरायांची तलवार. मोठे मोठे ते सरदार, त्याने केले किती तार. केले सरदार, त्याने केले किती तार. जेव्हा निघाली मर्दानी शिवरायांची तलवार. जेव्हा निघाली मर्दानी शिवरायांची तलवार. मोठे मोठे ते सरदार, त्याने केले किती तार. मोठे मोठे ते सरदार, त्याने केले किती तार. जेव्हा निघाली मर्दानी शिवरायाची तलवार. जेव्हा निघाली मर्दानी शिवरायाची तलवार. तलवारी शिवाची आई बाबाजीचा देना. आई भवानीच्या देना, आई भवानीच्या देना. रक्त पिऊन जायचा दिन बघावी तहाना. तिन भागवली तहाना, तिन भागवली तहाना. मोठ्या जनतेवर होणारा अत्याचार हा संभार. मोठ्या जनतेवर होणारा अत्याचार हा संभार. जेव्हा निघाली मर्दानी शिवरायांची तलवार. जेव्हा निघाली मर्दानी शिवरायाची तलवार. जेव्हा निघाली मर्दानी शिवरायाची तलवार. जय भवानीची कृपा होती शिवावर. कृपा होती शिवावर, कृपा होती शिवावर. हातमाईचा विचार शिवाच्या शिरावर. शिवाच्या शिरावर, शिवाच्या शिरावर. शिवरायांचे रूप पाहून झाला शत्रू हा गारगार. शिवरायांचे रूप पाहून झाला शत्रू हा गारगार. जेव्हा निघाली मर्दानी शिवरायांची तलवार. जेव्हा निघाली मर्दानी शिवरायाची तलवार. जेव्हा निघाली मर्दानी शिवरायाची तलवार. सच्चा गुरुचा चेहरा आणि हिंदूचा आधार. आणि हिंदूचा आधार, आणि हिंदूचा आधार. त्या मोगलशाहीचा कर्णनेताने संहार. संहार,
फडकुनी त्याना केले चकित जनसारा भगवा फडकुनी त्याना केले चकित जनसारा जेव्हा निघाली मर्दाने शिवरायांची तलवार जेव्हा निघाली मर्दानी शिवरायाची तलवार जेव्हा निघाली मर्दानी शिवरायाची तलवार त्यामुळे जनातेला होता मुघलांचा धाका होता मुघलांचा धाका होता मुघलांचा धाका पण शिवानी माझा असा चढविला डोका असा चढाविला डोका असा चढाविला डोका कवगाने मी वापरूना केला शत्रू बेजारा कवगाने मी वापरूना केला शत्रू बेजारा जेव्हा निघाली मर्दाने शिवरायांची तलवार जेव्हा निघाली मर्दानी शिवरायाची तलवार जेव्हा निघाली मर्दानी शिवरायाची तलवार मोठे मोठे ते सरदार त्याने केले किती तार मोठे मोठे ते सरदार त्याने केले किती तार तेव्हा निघाली मर्दानी शिवरायाची तलवार तेव्हा निघाली मर्दानी शिवरायाची तलवार तेव्हा निघाली मर्दानी शिवरायाची तलवार शिवनेरीवर शिव जन्मला शिवनेरीवर शिव जन्मला राजांचा अधिपती सरा राजांचा अधिपती दैवत छत्रपती ना आमचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती ना आमचा दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी स्वराज स्थापनासाठी ज्यानं केलं है हो जाती स्वराज स्थापनासाठी ज्यानं केलं एक हो जाती घेऊन भगवतो हाती घेऊन भगवतो हाती स्वराज घडवण्यासाठी स्वराज्य करवण्यासाठी आई शिवाई आई जिजाई आई शिवाई आई जिजाई आशीर्वाद हो पाती आहे आशीर्वाद हो पाती दैवत छत्रपती ना आमचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती ना आमचा दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी दिल्लीच्या कट्टलविला घेऊन हिमावे सांगतीला दिल्लीच्या तट्ट हलविला घेऊन हिमावे सांगतीला उभा कान तरतरा पाडला उभा कान तरतरा पाडला सलबीत हो देवा गला जुनाच्या वागला डराया जुनाच्या वागला डराया असे गेले असे किती अहो आले गेले असं किती दैवत छत्रपती ना आमच्या दैवत छत्रपती दैवत छत्रपती ना आमच्या दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी
सांगू त्यांची शिवभक्ती होते शोरबाजी तानाजी काय सांगू त्यांची शिवभक्ती नवगीत संतान नाजे नवगीत संतान नाजी गोड दुश्मनांच्या मग पळते सरदाची लेखनी शोभतिया स्वर्गाची लेखनी शोभती शिवाची आरती शिवाची आरती दैव छत्रपती ना आमच्या दैव छत्रपती दैव छत्रपती ना आमच्या दैव छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी शिवनेरीवर शिव जन्मला शिवनेरीवर शिव जन्मला राजांचा अधिपती सरराजांचा अधिपती दैव छत्रपती ना आमचा दैव छत्रपती दैव छत्रपती ना आमचा दैव छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र वयाच काळापासून या वनाच्या चलाने महाराष्ट्रांचा म्हणण्यापेक्षा संपूर्ण भारताचा अधपात होत होता. सर्वत्र अत्याचार, कतली, लूट होत होती. संस्कृती, धर्म, भाषा यांची तर घोर विटंबना होत होती. अशादात काळोखाच्या वेळी शिवाजीचा जन्म झाला. काही कालांतराने शिवाजीच्या रूपाने महाराष्ट्रांच्या अस्मितेचा जन्म झाला. शिवाजी महाराज यशवंत, कीर्तिवंत, समर्थवंत, वरधवंत, पुण्यवंत, नीतिवंत जाणता राजा होता. श्री शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीची प्रेरणा व दृष्टी देण्याची महाकार्य राजमाता जिजाऊने केले. तसेच मोलाचा वारसा दिला. शिवाजी महाराज आध्यात्मिक विचार सरणीचे होते. राज्य त्यागातून उभे राहते, भोगातून नव्हे. हे तत्व शिवरायांच्या मनावर रुजवले. राज्य वाहवा हे तो श्रींची इच्छा. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये निरनिराळ्या जातीचे, कोकण किनाऱ्यावरील सागरी जातीचे लोक हे विशेषतः सैन्यामध्ये आरमारामध्ये फार मोठ्या प्रमाणे होते. त्याच्याच भरवसावरती आरमार उत्तम रीतीने चालले होते, वाढ होते. अशाच प्रकारे ठिकठिकाणी टेकडीवर, समुद्रात किल्ले बांधले, उभारले. त्याचप्रमाणे आपले माऊले मित्रांसह आपले स्वराज्य उभारले. शिवरायांनी वयाच्या 18व्या वर्षी शंभू महादेवासमोर स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. वयाच्या 53 वर्षी रायगडावर त्यांनी आपला देह ठेवली. अवघ्या 35 वर्षांचा हा काळ. या काळात आपल्या पराक्रमीच्या व मुत्सदेगिरीच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या काळात मराठी भाषेत पुष्कळ फारसी शब्द वापरत होते. परंतु महाराजांनी आपला नवा शब्दकोश तयार केला. तसेच स्वतःचे नाणेपण तयार केले. शिवाजी महाराज म्हणजे स्फूर्तिदाता, पितृभक्ती, साधू संतांचा आदर, स्वदेशाभिमान, हिंदवी स्वराज्य म्हणजे स्फूर्तींचा जिवंत झरा. जय शिवाजी, जय महाराष्ट्र. नमस्कार. उपस्थित पाहुण्यांनो, सर्वांना माझा सादर सुप्रेम नमस्कार.
आज मी थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि स्त्रियांबद्दल आदर यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करेन. असे म्हटले जाते की जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथे देवतांचे वास असते. या विचाराला प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे, स्त्रियांचा सन्मान करणारे महान राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराजांच्या काळात युद्धांमध्ये स्त्रियांचा अपमान आणि अन्याय सामान्य गोष्ट मानली जात होती. पण शिवाजी महाराजांनी या प्रथांना ठामपणे विरोध केला आणि स्त्रियांचा सन्मान हा आपल्या स्वराज्याचा अटल नियम बनवला. महाराजांनी आपल्या सैन्याला कठोर आदेश दिले होते की कोणत्याही स्त्रियाचा अपमान करायचा नाही आणि तिच्या सन्मानाला धक्का लावायचा नाही. शत्रू पक्षातील स्त्रिया जरी सापडल्या तरी त्यांना सन्मानेनं त्यांच्या घरी पोहोचावे जाईल. त्यामुळे स्त्रियांमध्ये शिवाजी महाराजांविषयी अपार आदर निर्माण झाला. त्यांना केवळ राजा नव्हे तर आपल्या सन्मानाचे रक्षण करणारा संरक्षक मानत होत्या. महाराजांच्या जीवनातील सर्वात मोठी प्रेरणा म्हणजे राजमाता जिजाऊ. जिजाऊंनी लहानपणापासून शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत आणि शूरवीरांच्या कथा सांगून त्यांच्यात धर्म, न्याय आणि स्त्रियांचा सन्मान करण्याचे संस्कार रुजवले. जिजाऊंनी त्यांना शिकवले की अन्याय सहन करायचा नाही आणि दुर्बलांचे रक्षण करायचे. शिवाजी महाराजांच्या जीवनात आई भवानी यांची श्रद्धा देखील अत्यंत महत्त्वाची होती. महाराज आई भवानीला शक्तीचे प्रतीक मानत होते. माता भवानीवरील श्रद्धेमुळे त्यांना न्यायासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली. मराठी स्त्रियांच्या धैर्याबद्दल एक सुंदर म्हणणं आहे. मराठी बाई म्हणजे संकटातही उभी राहणारी दुर्गा. ही म्हण मराठी स्त्रियांच्या साहस आणि शक्तीचे प्रतीक आहे. शिवाजी महाराजांनी स्त्रियांना सुरक्षितता, सन्मान आणि न्याय देऊन त्यांना सक्षम बनवले. हीच खरी स्त्रियांच्या सक्षमीकरणाची सुरुवात होती. आजच्या आधुनिक काळात स्त्रियांचे शिक्षण, समान अधिकार आणि सन्मान हे अत्यंत आवश्यक आहे. शिवाजी महाराजांनी दिलेला स्त्री सन्मानाचा संदेश आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. म्हणून शेवटी मी एवढेच म्हणेन, जिथे स्त्री सशक्त तिथे स्वराज्य समर्थ. चला आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाचे पालन करून प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूया आणि तिला समान संधी देण्याचा संकल्प करूया. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र, जय मॉरिशस. धन्यवाद व नमस्कार. From the heart of India to the pearl of the Indian Ocean, महाराष्ट्राची माती, शौर्याची ओळख, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे तेज आमच्या हृदयात प्रकाश. समुद्र ओलांडून आलो, मुळे तिथेच राहिले. मराठी मुर्शेंना ओळख अभिमानाने फुलली. कोकण शिवरायांची शक्तिभूमी, मराठी संस्कृतीची मायभूमी आणि जिथे आपण गणरायाची भक्तिभावाने पूजा करतो. À nous apprécier un petit chanté à la manière coquine. गौरी सुता विघ्नहरा, जय देवा गजानना. गौरी सुता विघ्नहरा, जय देवा गजानना. गौरी सुता विघ्नहरा. जला शक्ती नाही अंधार, जला शक्ती नाही अंधार. रिद्धी सिद्धी तुझे पाया जात होनी रमते. गौरी सुता विघ्नहरा, जय देवा गजानना. गौरी सुता विघ्नहरा, जय देवा
पंढरपूर हे भक्तीची पवित्र भूमी, मराठी जनतेचे श्रद्धेचे हृदय आणि जिथे विठुरायाच्या चरणी प्रेमाने माथा टेकतो. Accompagne-moi à nous faire Harinam Sankirtanam ensemble. जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय पांडुरंग हरे. ओ जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय पांडुरंग हरे. ओ जय जय पांडुरंग हरे, ओ जय जय पांडुरंग हरे. ओम हरे. ज्ञानेश्वर मावरे, ज्ञानराज मावरे तुकाराम. ज्ञानेश्वर मावले, ज्ञानराज मावले तुकाराम. ज्ञानेश्वर मावले, ज्ञानराज मावले तुकाराम. ज्ञानेश्वर मावले, ज्ञानराज मावले तुकाराम. ज्ञानेश्वर 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 मावले, ज्ञानराज मावले तुकाराम. ज्ञानेश्वर मावले, ज्ञानराज मावले तुकाराम. ज्ञानेश्वर मावले, ज्ञानराज मावले तुकाराम. ओम हरे. तुळजापूर आणि जेजुरी या मराठी अस्मितेच्या पवित्र भूमी, जिथे भवानी मातेचे आशीर्वाद आणि खंडोबाचे अजय घोषाने श्रद्धा जागते. À nous apprendre darshan Ai Bhavani et Deva Kandoba de sa gondal Jaganna. आये राजा उदे सदानंदेचा उदे भवानी बाईचा चांग भला, भैरव भवानीचा चांग भला. गोंडलाये देवा गोंडलाये, गोंधळ मांडलेला रे गोंडलाये. 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 अरे वाईचा गणपती, अरे तुळजापूरची भवानी, आई कोल्हापूरची अंबाबाई, अरे जेजूरच्या खंडोबा. गोंडलाये देवा गोंडलाये, गोंधळ मांडलेला रे गोंडलाये. गोंडलाये देवा गोंडलाये, गोंधळ मांडलेला रे गोंडलाये. आओ गोंडलाये देवा गोंडलाये, गोंधळ मांडलेला रे गोंडलाये. गोंडलाये देवा गोंडलाये, गोंधळ मांडलेला रे गोंडलाये. देव मार्तंड मल्हारे, मल्हारे. देव मार्तंड 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 मल्हारे. जेजुरीचा राजा आमचा खंडोबा राया. 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 येलकोट येलकोट जय मल्हार. सदानंदाचा येलकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट जय मल्हार. येलकोट येलकोट जय मल्हार. येलकोट येलकोट. जय मल्हार. रायगड हा शिवरायांच्या स्वराजाच्या गौरवशाली सिंहासन भूमी, मराठी अभिमानाचे प्रतीक, जिथे इतिहास आजही दिमाखाने उभा आहे. À nous faire Manata Muzra ensemble à nous la dire. संतांचा रक्षतो शत्रूने खंदतो, भावंत भावना संसापितो, ऐसा युगे युगे स्मरणीय सर्व
भारत माऊल्यांनो जर राजे आले नसते, जर राजे आले नसते, सिंहासारखे धरले नसते, सिंहासारखे धरले नसते, जर राजे आले नसते, जर राजे आले नसते, सिंहासारखे धरले नसते, सिंहासारखे धरले नसते, मराठी भाषा कोणी जपले असते, भाषा कोणी वचवले असते, भाषा कोणी वचवले असते, भाषा कोणी वचवले असते, हरवले असते माय मराठी ओ जे जे, हरवले असते माय मराठे ओ जे जे, हरवले असते माय मराठी ओ जे जे, हरवले असते माय मराठे ओ जे 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 जे. कोण वाचवेल आपल्या लोकांना, आपल्या मराठी भाषेला, आपल्या हृदयातील वंशातला कोण कोण छत्रपती शिवाजी महाराजा शिवरायांनी खरग उचलले, शिवरायांनी खरग उचलले, अन्यायाशी धैर्याने लढले, अन्यायाशी धैर्याने